आणि मुंबई महापालिकेकरता ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत जे आहेत पवारांची राष्ट्रवादी यांचा एक वचननामा आज प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि सेना भवनमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघेही पोहोचले। राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी सेना भवनची पायरी चढल्याचं पाहायला मिळालं आणि शब्द ठाकरेंचा या शीर्षकाखाली हा वचननामा प्रसिद्ध झालाय, ज्याच्यामध्ये अर्थातच विविध आश्वासनं देण्यात आलेली आहेत। शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी सर्वात मोठं आश्वासन म्हणजे 700 स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरासाठी मालमत्ता करामध्ये माफी देण्यात आली आहे। त्याचबरोबर 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी घरं देण्याची हमी देण्यात आली आहे। याखेरीज 5 वर्षांमध्ये 1 लाख मुंबईकरांना जे आश्वासन देण्यात आलं त्याशिवाय बिनविरोध नगरसेवक निवडून येणे लोकशाहीची थट्टा आहे असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरेंनी केलाय। तर कोरोना काळातल्या कामांची माहिती पुस्तिका आणणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय। पाळणा घरं, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टीत यामध्ये भर देण्यात आलाय। त्यामुळे हा वचननामा महापालिका निवडणुकीचा करता गेम चेंजर ठरणार का पाहणं महत्त्वाचं आहे। या वचननाम्यातले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत नजर टाकूया। मुंबईसाठी शब्द ठाकरेंचा या शीर्षकाखाली हा वचननामा समोर आलाय। 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरं देऊ असं आश्वासन यामध्ये देण्यात आलंय। याशिवाय घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून महिन्याला तब्बल 1,500 रुपये स्वाभिमान निधी देण्यात येईल। याखेरीज 10 रुपयात जेवण आणि नाश्ता हेही एक आश्वासन यामध्ये देण्यात आलंय। याखेरीज नोकरदार पालक, कष्टकरी महिलांच्या लहानग्यांकरता पाळणा घरं याचीही तरतूद करण्यात येईल। मुंबई पालिकेतली अत्यावश्यक रिक्त पदं ही भरली जातील। 700 चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ करण्यात येईल। महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही हेही एक आश्वासन इकडे देण्यात आले। याखेरीज आंबेडकरांच्या स्मरणार्थ जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय उभारण्यात येईल। उत्तम दर्जाचे रस्ते बनवून कंत्राटदाराकडून 15 वर्षांची हमी घेण्यात येईल। मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल। खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास उपलब्ध करून दिला जाईल। ही सगळी आश्वासनं जी आहेत ती वचननाम्यामध्ये देण्यात आली आणि यावेळी ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। बघूया। वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार, हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते। ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। आत्तापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे, पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाहीये। आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका। याचं कारण आता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे सेना भवनची पायरी आज चढलेले होते आणि याच संदर्भात बोलताना त्यांनी मिश्किल टोला लगावलाय। पाहूया। मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले। 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। तर मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं, यावरून राज ठाकरेंनी त्यांना काही सवाल केले। पाहूया। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार।
इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. तर मुंबई पालिकेतल्या घोटाळ्यांवरून आरोप केलेले होते मुख्यमंत्र्यांनी आणि त्या संदर्भात निशाणा साधलेला होता, टीका केलेली होती, ज्याला आता उत्तर देण्यात आलंय. बघूया. गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत. अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं. नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय. 200 वर्ष त्याला खड्डे पडणार नाही, पण 200 वर्षात तो होणार की नाही अजून माहिती नाहीये. पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी, हे खरं अशोभनीय आहेत. ठेवी या काही चाटायला नसतात. मला त्यांना सांगायचं, तुमचं अगदी 100% बरोबर आहे. ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. दरम्यान भाजपने आज एक पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरेंच्या पक्षावर आणि त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. पाहूया. या आरोपांमध्ये भाजपने जे मुद्दे मांडले ते समोर आहेत. उद्धव ठाकरेंकडून 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झालाय असं भाजपचं म्हणणं आहे. याशिवाय 10 वर्षात 21,000 कोटी खर्चूनही रस्त्यांची दुरवस्थाही उद्धव ठाकरेंमुळे झाली असाही आरोप भाजपने केला. याखेरीज महालक्ष्मी कोविड सेंटरची उभारणी बिल्डरसाठी करण्यात आली, हाही एक आरोप आहे. बॉडी बॅग पीपीई किटमध्ये देखील घोटाळा झालाय असं भाजपचं म्हणणं आहे. शिक्षण क्षेत्रातही घोटाळा करण्यात आलाय. बालहट्टापायी पाणी प्रकल्प रद्द केला असं भाजपने म्हटलं. बीडीडी चाळीतल्या लोकांना आम्ही घरं दिली आहेत, तर तुम्ही मातोश्री 2 बनवलं असंही भाजपने यावेळी आरोप केलेला आहे. आणि एकीकडे या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर तिकडे शिंदेच्या शिवसेनेने देखील मग आता या वचननाम्यासंदर्भात काही आरोप केलेले आहेत, पलटवार केलेले. आपण बघूया शिंदेच्या शिवसेनेचं या सगळ्यावर नेमकं काय म्हणणं आहे. मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत. याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो. आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे. आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मुंबईकर हा शब्द या वचननाम्यात घेतलेला आहे, तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण सांगितलं, परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे, त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी, मराठी सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का? आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता? निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता, निवडणूक आयोगावर आरोप करत असता, निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत असतात. आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही. निवडणूक आयोग असून दे, कोणी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल. आणि मराठी माणसासाठी पण आम्ही आमच्या वचननाम्याच्या दृष्टिकोनातून मराठी माणसाकरता कटिबद्ध आहे, तेव्हा पण आम्ही घाबरणार नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांचा जो उल्लेख केलेला होता, ज्यावरून आता अमित साटम यांनी पलटवार केल्या, प्रत्युत्तर दिले. आपण बघूया. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत की जो न्यूयॉर्कचा महापौर झालाय झोराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग आम्ही बदलू देणार नाही. कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतायत.
नाही काय मला ऐकायला नाही आलं. माईक घ्या ना जरा. चाटम. मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही. माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्यासमोर बसलो नाही आहे आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्यासमोर बसलो नाही आहे. आई वडिलांची पुण्याई आहे, परंतु मी मोठ्या कुटुंबातून येतो म्हणून मी आज इथे तुमचं प्रतिनिधित्व करत नाही आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही किमया आहे की आज मी तुमच्यासमोर बसलोय. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली. उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे. उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे. तर शिवसेना भवनमधल्या आठवणी आजही ताज्या असल्याचं राज ठाकरे म्हणाले, ज्यावरून देखील अमित साटम यांनी पलटवार केलाय. बघूया. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय. जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि अशा त्या आठवणींना म्हणजे मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या. म्हणजे त्या 77 साली मला असं वाटतं शिवसेना भवन झालं आणि 77 सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाचं सरकार आलं होतं आणि मग इथून तिकडे ती सभा ह्यांची आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती. त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. आणि माझी चॅलेंज आहे, पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला एकत्र दिसणार नाहीत, पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र दिसणार नाहीत किंवा पुढच्या वर्षी गणपतीला एकमेकांच्या घरी जाणार नाहीत. आणि मी त्यांना हे सांगू इच्छितो की आपला हा जो फॅमिली ओपेरा आपण टी व्हीवर चालवला आहे याच्यामध्ये सामान्य मुंबईकरांना सामान्य मराठी माणसाला अजिबात रस नाही. कारण मुंबईची महानगरपालिका ही काही एका परिवाराची जागीर नाही. BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.